सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। दुगाडफाटा येथे महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। नवनिर्वाचित खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा जाहीर सत्कार। महाविकास आघाडीच्या वतीने नुकताच दुगाडफाटा येथे ठाणे जिल्हा ग्रामीण युवा सेना चिटणीस तथा शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक राजूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील मोठ्या जल्लोषात पार पडले। यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, नवनिर्वाचित भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील, युवा सेना विभागीय सचिव अविनाश राऊत, जिल्हा प्रमुख युवा सेना अल्पेश भोईर, उपजिल्हा प्रमुख इरफान भुरे, उपजिल्हा प्रमुख तुळशीराम पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर, उपजिल्हा प्रमुख विजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख कुंदन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तालुका प्रमुख गणेश गुळवी, काँग्रेस तालुका प्रमुख राकेश पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख हनुमान पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथ पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत, दुगाडफाटा। सर्वांना माहित आहे राजूभाऊ चौधरींचं काम खूप चांगलं आहे। ज्यावेळेस महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा होता त्या दिवशी म्हटलं होतं की हे मंदिर बांधल्यावर मंदिराची नोंद तर हिंदुस्थानच्या इतिहासात असेल, परंतु सोबत राजूभाऊंचं देखील नाव जोडलं जाईल अशा प्रकारचं काम मंदिराच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हटलं तर कार्यालय हे घर किंवा मंदिरापेक्षा कमी नसतो। तिथून तुम्ही ठरवलं तर खूप चांगली लोक उपयुक्त असे कामं तुम्ही करू शकता आणि तशा प्रकारचं काम राजूभाऊ करतील अशी तुमची आमची सगळ्यांची